आता तुम्ही म्हणत चला की आम्ही कोणीकडे चाललोय, तर या इकडे तुम्हाला सांगतो. इथं आलोय आम्ही मक्का न्यायला. आता मक्का कशासाठी घेतोय तर मेंढी माऊलीला चारण्यासाठी, कारण की आमच्या बहिणीने पैसे पाठवले होते आणि ती म्हणली की मक्का घ्या. तिकडून घेऊन आलो आणि आपल्या दारात मक्का वगैरे उतरून घेतली. तोपर्यंत वेळ होता, बायकोला म्हटलं भाकऱ्या कर, तर बायको म्हणली लसूण सोलावून खरडा करून देते भाकरीसोबत. जरा गाडी वगैरे धुतली, टाकी वगैरे मेंढक्यासनी आंघोळीला पाणी लागतं म्हणून भरून घेतली आणि तिथून आम्ही पाण्याची कळशी आणि भाकरी घेऊन निघालो. इथं आलो पिल्ल्यापाशी आणि मग काय परत ना सगळ्यांना एक एक भाकरी आणि खरडा वगैरे दिला आणि मी पण घेतला. ही सुख तुमच्या 5 स्टार हॉटेलमध्ये पण भेटणार नाही तुम्हाला, कारण की कसं आहे, गावाकडं मामांच्या मेंढरात एक वेगळंच सुख असते. तिथून आम्हाला तळ हलवायचा होता म्हणून आम्ही पिल्लं पटापट टेम्पोत ट्रॉलीत भरून घेतले आणि ट्रॉलीतनं परत आमच्याच घरापाशी न्यायचे होते. तिथं डाळं वगैरे बांधलेलं ते सोडून घेतलं. बघा ना, डोळकर काका तिथं उभा केले पहिल्यांदा आणि तिथे कुत्रं राहिलेलं टप्प्या नावाचं, त्याला पण घेतलं आणि तर रामा होता उभा, त्याला म्हणतं चल जरा वाघर बांधू लाग. तिथं वाघर फटाफट बांधून घेतले आणि परत ना तिथलीच लोक 4 आणि परत बोलवली आणि पिल्लं पहिली बाहेर काढून घेतली. पिल्लं बाहेर काढतोय तोपर्यंत काय मेंढरं आली. परत मग ज्याच्या त्याच्या खंडाची त्याला मेंढरं पिल्लं वगैरे दिली. इथं सागरभाऊचं चालले खरडा बनवायचं, कारण की आज संध्याकाळी खरडा, झुंका आणि भाकरी. भावाला म्हटलं चहा दे, भावाला चहा दे वगैरे जरा ऐकल्या. तिथून आपला जुगार आणि गुरु पण दर्शनासाठी जेवलो आणि जेवणात आज टॉपचा विषय होता दही, झुंका, खरडा आणि भाकरी. खाल्लं पटापट आणि निवांत गेलो झोपायला. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.